हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश बागरूत आज आपणासमोर वेब लेक्चर सिरीजमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर टेस्टिंग, फॉल्ट फाइंडिंग अँड रिपेरिंगबद्दल अभ्यासपूर्ण तांत्रिक माहिती सांगणार आहे. या ऑनलाईन एज्युकेशनचा फायदा इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, व्होकेशनल, टेक्निकल तसेच ITIच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. ही तांत्रिक माहिती स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. यातील स्केचेस ह्या फील्ड प्रॅक्टिससाठी माहितगार आहेत. तर मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करूया. धन्यवाद. AC मोटरची चाचणी, दोष व दुरुस्ती. दोषयुक्त मोटरमधील दोष शोधण्यासाठी मोटरची चाचणी घेणे गरजेचे आहे. मोटरच्या टेस्टिंगसाठी सिरीज टेस्ट लॅम्प, मेगर किंवा मल्टीमीटर वापरतात. या उपकरणाच्या सहाय्याने मोटरच्या वाइंडिंगमधील ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट किंवा अर्थ फॉल्ट इत्यादी टेस्ट घेता येतात. मात्र या उपकरणाच्या सहाय्याने चाचणी घेताना काही दक्षता घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ, टेस्टिंग लीड व्यवस्थित हाताळणे, कनेक्शन टाईट असणे, सिरीज टेस्ट लॅम्प असेल तर लॅम्प नीट ऑब्झर्व करणे, मल्टीमीटर असेल तर स्केलवरती लक्ष ठेवणे, नीट रीडिंग घेणे, रीडिंग पॉइंटर आणि स्केलमध्ये पॅरलॅक्स नसणे, मेगर वापरताना मेगरचं हँडलिंग प्रॉपर पद्धतीने करणे, ह्या त्या दक्षता आहेत. आता ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट किंवा कंटिन्युटी टेस्टबद्दलचा आपण तक्त्याद्वारे विचार करू. सिरीज टेस्ट लॅम्पद्वारे आपण टेस्टिंग करायला गेल्या असता आपल्याला जर अंधुक प्रकाश दिसला म्हणजेच मोटरच्या वाइंडिंगमध्ये सलगता आहे असं आपण निष्कर्ष काढू शकतो. कारण मोटरच्या वाइंडिंगला रेजिस्टन्स असतो, त्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप होतो, म्हणून थोडासा बल्ब हा डीम लागतो. जर समजा लॅम्प लागलाच नाही तर वाइंडिंगमध्ये ओपन सर्किट आहे, कारण त्यामधनं करंट वाहत नाही असं आपण निष्कर्ष काढू शकतो. आणि सिरीज टेस्ट लॅम्पने टेस्टिंग करताना जर लॅम्प खूप प्रखर लागला तर वाइंडिंगमध्ये शॉर्ट सर्किट आहे, म्हणजे इंटेंडेड पाथ त्यांनी कंप्लीट केला नाही, बायपास करून रेजिस्टन्स 0 झाला आहे असा त्याचा निष्कर्ष निघतो. मेगरद्वारा जर टेस्टिंग केलं असेल, जर समजा मेगरने काही रीडिंग दाखविले तर मोटरच्या वाइंडिंगमध्ये सलगता आहे, म्हणजे रेजिस्टन्स त्याचा टिकून आहे असा निष्कर्ष निघतो. जर मेगरने अमर्याद रीडिंग दाखविले, अमर्याद म्हणजे मेगरच्या स्केलवरती इन्फिनिटी हे चिन्ह जर आपल्याला पॉइंटरने दिसत असेल तर वाइंडिंग ओपन सर्किट आहे, म्हणजे त्या वाइंडिंगमधनं करंट वाहत नाही हे सिद्ध होते. जर मेगरद्वारा 0 रीडिंग दिसत असेल तर वाइंडिंगमध्ये शॉर्ट सर्किट आहे हा निष्कर्ष निघतो. मल्टीमीटरद्वारा टेस्टिंग करत असताना जर ओहम मीटर स्केलवरती काही रीडिंग दाखविले तर मोटरच्या वाइंडिंगमध्ये कंटिन्युटी आहे, म्हणजे मोटरचा वाइंडिंग रेजिस्टन्स योग्य आहे असा निष्कर्ष निघतो. जर मल्टीमीटरद्वारा रीडिंग घेताना त्या स्केलवरती इन्फिनिटी रीडिंग दिसत असेल तर वाइंडिंग ही ओपन सर्किट आहे, म्हणजे ओपन सर्किट फॉल्ट आहे असा निष्कर्ष निघतो. जर मल्टीमीटरने 0 रीडिंग दाखविले तर वाइंडिंगमध्ये शॉर्ट सर्किट आहे असा निष्कर्ष निघतो. खालील आकृतीमध्ये मेगरद्वारा लेफ्ट हँड साईडच्या फिगरमध्ये फेस टू फेस टेस्टिंग दाखविलेलं आहे. अर्थात इथे रीडिंग हे इन्फिनिटी दिसायला पाहिजे, 2 फेजमध्ये संबंध असता कामा नये. त्यातील इन्सुलेशन हे इन्फायनाइटच असायला पाहिजे. राईट हँड साईडला जी फिगर आहे ती बॉडी आणि फेज कनेक्शन यामध्ये दाखवलेलं आहे. इथे सुद्धा इन्सुलेशन रेजिस्टन्स हा इन्फायनाइटच दिसायला पाहिजे, जेणेकरून बॉडी आणि फेजमध्ये काही संबंध नाही हे सिद्ध व्हायला पाहिजे.
ग्राउंड किंवा अर्थ टेस्ट सिरीज टेस्ट लॅम्पद्वारा हे टेस्टिंग करताना जर लॅम्प लागला तर मोटरमध्ये ग्राउंड दोष आहे. अर्थात आपण अगोदर पाहिलेलंच आहे. ग्राउंड दोष म्हणजे स्टेटर कॉईलला एक सप्लायचं लीड जोडलेलं असते आणि एक बॉडीला जोडलेलं असते. या दोनमध्ये कंटिन्युटी असता कामा नये. जर लॅम्प लागलाच नाही तर मोटरमध्ये ग्राउंड किंवा अर्थ फॉल्ट नाही हे सिद्ध होते. मेगरद्वारे टेस्टिंग करताना मेगरने 0 रीडिंग किंवा फार थोडे रीडिंग दाखवले असेल तर मोटरमध्ये ग्राउंड दोष आहे, अर्थ फॉल्ट आहे सिद्ध होते. जर मेगरद्वारा इन्फायनाईट रीडिंग जर दिसत असेल तर मोटरमध्ये ग्राउंड दोष नाही हे सिद्ध होते. मल्टीमीटरद्वारा टेस्टिंग करताना मल्टीमीटरमध्ये 0 रीडिंग किंवा थोडं जर रीडिंग दाखवले असेल तर मोटरमध्ये ग्राउंड दोष आहे, कारण बॉडीमध्ये आणि कंडक्टिंग पार्टमध्ये रेजिस्टन्स हे इन्फायनाईटच असायला पाहिजे. जर मल्टीमीटरचं इन्फिनिटी रीडिंग दिसत असेल तर मोटरमध्ये ग्राउंड दोष नाही हे सिद्ध होते. आता दुरुस्ती करता जो तक्ता वापरला जातो त्याबद्दलची माहिती पाहू आपण. मोटर सुरू होत नाही हा एक दोष लक्षात घेऊन आपण याची कारणमीमांसा करू. सॉकेटमध्ये सप्लाय उपलब्ध नसेल तर तो टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने सप्लाय तपासावा. मोटर ओव्हरलोड होत असेल तर रोटर हाताने फिरून तो फ्री आहे की नाही ते लक्षात घ्यावे. तसंच मोटरवर जे लोड कनेक्टेड आहे ते कमी करायचा प्रयत्न करावा. स्टेटर वाइंडिंग ओपन झाली असेल तर सिरीज टेस्ट लॅम्पच्या साह्याने वाइंडिंग चेक करावी. वाइंडिंग ओपन असेल तर सोल्डरिंग किंवा रिवाइंडिंग व त्याला परत रिवॉर्निशिंग करून कनेक्शन करावे. सेंट्रिफ्युगल स्विच ओपन झाला असेल तर सेंट्रिफ्युगल स्विचची मेकॅनिकली तपासणी करून तो दुरुस्त करून रिफिट करावा. कॅपॅसिटर ओपन असेल किंवा शॉर्ट झाला असेल तर सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने कॅपॅसिटर तपासून घ्यावे. ओपन किंवा शॉर्ट झाला असेल तर तो बदलावा. रोटर शाफ्ट जाम किंवा बेंड झाला असेल रोटर हाताने फिरवावे. बेरिंग आणि एंड प्लेट्स तपासून पाहाव्यात आणि त्या योग्य प्रमाणात घट्ट किंवा सैल कराव्यात. बेल्टवर चालणाऱ्या मोटारीचा बेल्ट तपासून घ्यावं, त्याचं टेन्शन पाहावं आणि जर मोटरचा फोर्स कमी पडत असेल तर मोटर ही रिवाइंडिंग करून त्या मोटरचा स्टार्टिंग आणि रनिंग टॉर्क ॲडजस्ट करण्यासाठी मोटर दुरुस्त करावी. मोटर सुरू करताना फ्यूज उडतो. त्याचं एक कारण असं आहे की मोटर ओव्हरलोड होत असेल तर मोटर तपासून घ्यावी व मोटर लोडवरील लोड कमी करावा. स्टेटर वाइंडिंग शॉर्ट झालेली असेल किंवा ग्राउंड झालेली असेल मेगर मल्टीमीटर किंवा सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने स्टेटर वाइंडिंग तपासून घेऊन दुरुस्त करावी किंवा रिवाइंडिंग करावी. स्टेटर वाइंडिंगची जोडणी चुकीची झालेली असेल तर स्टेटर वाइंडिंगची तपासणी करावी, त्यानंतर योग्य कनेक्शनसाठी ती दुरुस्त करावी. मोटर कमी वेगाने फिरते. त्याचं पहिलं कारण असं सप्लाय व्होल्टेज कमी मिळत असेल. व्होल्टमीटरच्या सहाय्याने व्होल्टेज मोजा. कमी असेल तर व्होल्टेज सामान्य स्थितीला येईपर्यंत मोटर बंद ठेवा. मोटर ओव्हरलोड होत असेल तपासणी करून मोटरवरील लोड कमी करा. नंबर 3 स्टेटर वाइंडिंग शॉर्ट झालेली असेल तपासणी करून दुरुस्ती करा किंवा मोटर रिवाइंडिंग करा. नंतरचा दोष आहे मोटर गरम होते. याकरिता मोटरचा बेस म्हणजे अलाइनमेंट चेक करावे, तपासून घ्यावी व डायल गेजच्या सहाय्याने ती रिअलाइनमेंट करावी. मोटरची पुली व्यवस्थित बसवलेली नसेल ते पुली तपासून घ्या व शाफ्टवर ते पुली व्यवस्थित बसवा. मोटरचं व्हेंटिलेशन योग्य होत नसेल मोटर स्वच्छ करा,
त्यामुळे हवा मोटरच्या आतमध्ये सहज येईल. फॅनसुद्धा तपासा, ढिला असेल तर तो घट्ट करा. सप्लाय व्होल्टेज मोटरला खूपच जास्त मिळत असेल किंवा खूप कमी मिळत असेल तरीसुद्धा मोटर गरम होते. व्होल्टमीटरने व्होल्टेज तपासा, कमी किंवा जास्त असेल तर योग्य व्होल्टेज मेंटेन करा. बेरिंग झिजले असेल तरी मोटर गरम होते. बेरिंग चेक करा व बदलून टाका. बेरिंग कोरडे झाले असतील, बेरिंग तपासा, त्याला ग्रीसिंग करून लुब्रिकेशन करून परत रिफिट करा. मोटर ओव्हरलोड होत असेल, मोटरचं कनेक्टेड लोड तपासा व जास्त लोड दिसल्यास लोड कमी करा. स्टेटर वाइंडिंग किंवा सेंट्रिफ्युगल स्विच शॉर्ट झाला असेल, स्टेटर वाइंडिंग तपासा. सेंट्रिफ्युगल स्विच मेकॅनिकल ऑपरेशनसाठी तपासा. त्यामध्ये दोष आढळले असाल दुरुस्त करा. वाइंडिंगमध्ये दोष आढळले असाल वाइंडिंग रिवाइंडिंग करा. युनिव्हर्सलच्या मोटरच्या ब्रशवरील टेन्शन खूप जास्त असेल, या ब्रश सॉकेटची तपासणी करून त्याचं टेन्शन चेक करा व जास्त असेल तर ते कमी करा. नंतरचा दोष आहे मोटर आवाज करतो. फाउंडेशनवरची उभारणी जर मोटरची व्यवस्थित नसेल तर मोटरमधून आवाज येतो. त्याकरिता नटबोल्ट घट्ट करा, टाईट करा. मोटरचं फिटिंग करत असताना मोटरचा एखादा भाग ढिला राहत असेल तर मोटरमधून आवाज येतो. मोटर ओपन करा व सर्व भाग नीट घट्ट करा. स्टेटर कोरच्या आतमध्ये रोटर बरेचदा घासत असेल, एअर गॅपची अलाइनमेंट थोडी बिघडलेली असेल, त्यावेळेसुद्धा आवाज येऊ शकतो. अशा स्थितीमध्ये रोटर बेंड झाला का, बेरिंग खराब झाले का, स्पेसिंग चुकलं का किंवा फिटिंगमध्ये गडबड झाली का हे सर्व पाहून काळजीपूर्वकरित्या दुरुस्ती करावी. बेरिंग कोरडी झाली असेल तर बेरिंग तपासा, त्याला ग्रीसिंग ऑइलिंग करून नीट लुब्रिकेशन करा. युनिव्हर्सलच्या मोटरच्या कॉम्युटेटरजवळ स्पार्किंग निर्माण होत असेल, कॉम्युटेटर तपासून घ्या. त्यावरती कार्बन चढला असेल तो साफ करून घ्या. ब्रशचं टेन्शन ॲडजस्ट करा व अशा प्रकारे त्याचं स्पार्किंग आपल्याला कमी करता येते. आता सिंगल फेज मोटरचं वेग नियंत्रण पाहू. सिंगल फेज मोटरचा वेग बदलण्यासाठी टर्मिनलचं व्होल्टेज कमी करतात. ही सर्वात जास्त प्रचलित पद्धत आहे. काही मोटर्समध्ये वेग नियंत्रणासाठी स्टेटर वाइंडिंगमध्ये ऑक्झिलरी वाइंडिंगची रचना केलेली असते. खालील काही साध्या पद्धतीने मोटरचे वेग नियंत्रण करता येते. एक, सप्लाय व्होल्टेज कमी करून. सप्लाय व्होल्टेज कमी करण्याकरता रिओस्टॅट हा सर्वात सोपा मार्ग आहे. ही वेग नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये स्टेटर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये रिओस्टॅट जोडतात. रिओस्टॅट हा मॅक्झिमम पोझिशनला ठेवतात जेणेकरून सर्व रेजिस्टन्स हा सर्किटमध्ये राहील. सुरुवात करताना या स्थितीला करतात आणि जसं मोटरचा स्पीड वाढतो तसा रिओस्टॅट कमी करतात. आपल्याला ज्या स्पीडला मोटर चालवायची आहे त्या स्पीडला हा रिओस्टॅट ठेवता येतो. त्यामुळे या रिओस्टॅटद्वारा आपल्याला व्हेरिएबल स्पीड्स मिळतात. जो मॅक्झिमम स्पीड आहे त्यापेक्षा कमी स्पीडच या पद्धतीमुळे आपल्याला मिळू शकतात. डाव्या हाताला रिओस्टॅट बदलाच्या पद्धतीची सर्किट डायग्राम दाखवलेली आहे. दुसरी पद्धती आहे रेग्युलेटर पद्धती. उजव्या हाताला या रेग्युलेटर पद्धतीचं सर्किट कनेक्शन दाखवलेलं आहे. हे रिओस्टॅटसारखंच आहे, परंतु यामध्ये स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सनुसार आपण स्पीड कंट्रोल करू शकतो. याचासुद्धा मॅक्झिमम स्पीडच्या खाली आपण स्पीडचं कनेक्शन मिळू शकतो. ही पद्धत सिलिंग फॅन, टेबल फॅनमध्ये
सर्वात जास्त प्रचलित आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर पद्धती. ऑटो ट्रान्सफॉर्मरची किंमत जास्त असल्याने ही पद्धती खर्चिक आहे. वरील पद्धतीप्रमाणेच या पद्धतीमध्ये पॉवर खर्च होत नाही. रिओस्टॅट किंवा रेग्युलेटर वापरल्यामुळे तिथे व्होल्टेज ड्रॉप होतो, I²R लॉस होतो, त्यामुळे तिथे पॉवर लॉस होतो. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये हा प्रश्न येत नाही, त्यामुळे या पद्धतीची कार्यक्षमता जास्त आहे. या पद्धतीच्या सहाय्याने वेगामध्ये सहज कंट्रोल करता येतो. इथे आकृतीमध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या मार्फत आपण व्होल्टेज रेग्युलेट करून मोटरचा स्पीड कंट्रोल करू शकतो. दुसरी पद्धती आहे ऑक्झिलरी वाइंडिंग वापरून. या पद्धतीमध्ये 2 किंवा 3 वेगवेगळे स्पीड आपण मिळवू शकतो. पहिली लेफ्ट हँड साईडला जी फिगर दाखवली आहे ते मोटरच्या 2 स्पीड मिळण्यासाठी फिगर दाखवलेली आहे. रनिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक जास्त वाइंडिंग जोडतात, त्या वाइंडिंगला ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणतात. या स्थितीमध्ये मोटर कमी वेगाने फिरते. मोटरचा वेग वाढवण्यासाठी एका स्विचच्या सहाय्याने रनिंग वाइंडिंगला सिरीजमधून डिस्कनेक्ट करतात व मोटरचा फुल स्पीड मिळतो. तीन वेगांच्या मोटर करण्याकरता ऑक्झिलरी वाइंडिंगमधून एक जास्त टॅपिंग काढलेली असते. ह्या सर्व चर्चेल्या गेलेल्या पद्धती सर्वसाधारणपणे स्प्लिट फेज मोटर आणि कॅपॅसिटर मोटरमध्ये वापरल्या जातात. सप्लाय व्होल्टेज कमी करून शेडेड पोल मोटरमधील वेग नियंत्रण करता येऊ शकते. शेडेड पोल मोटरमधील वेग नियंत्रणासाठी चोक कॉईल पद्धती आणि बूस्टर कॉईल पद्धती वापरतात. चोक कॉईल पद्धतीमध्ये मेन वाइंडिंगच्या सिरीजमध्ये चोक कॉईल जोडलेली असते. आकृतीमध्ये ही मेन वाइंडिंगच्या सिरीजमध्ये चोक कॉईल दाखवलेली आहे. वेगवेगळ्या 3 ठिकाणी त्याचे कनेक्शन्स होऊन आपण शेडेड कॉईल मोटरचा स्पीड आपण कंट्रोल करू शकतो. बूस्टर कॉईल पद्धतीमध्ये एक कॉईल सर्किटमध्ये जोडलेली आहे. शेडेड पोल मोटरच्या वेग नियंत्रणासाठी एक जास्त वाइंडिंग केली असते, तिलाच बूस्टर वाइंडिंग असे म्हणतात. जेव्हा स्विच हाय स्थितीला असतो तेव्हा सर्किटमध्ये बूस्टर वाइंडिंग जोडली जात नाही, त्यामुळे मोटरचा वेग जास्त असतो म्हणजे सामान्य. आणि जेव्हा स्विच लो स्थितीला असतो तेव्हा सर्किटमध्ये बूस्टर वाइंडिंग जोडली जाते, त्यामुळे मोटरचा वेग कमी होतो. जर 2 वेगापेक्षा अधिक वेगाची गरज असेल तर बूस्टर वाइंडिंगमधून जास्त टॅपिंग्स बाहेर काढल्या जातात व कनेक्शन्स केले जातात. युनिव्हर्सल मोटारीचे वेग नियंत्रण. खालील पद्धतीने युनिव्हर्सल मोटारीचे वेग नियंत्रण करता येऊ शकते. नंबर 1 रिओस्टॅट पद्धत. आकृतीमध्ये रिओस्टॅट पद्धत दाखवलेली आहे. रोटरच्या फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडलेल्या रेझिस्टन्सच्या मदतीने सप्लाय व्होल्टेज कमी केले जाते, त्यामुळे मोटरचा फिरण्याचा स्पीडसुद्धा कमी होतो. शिलाई मशीनमध्ये ही पद्धती वापरली जाते. फिगरमध्ये लेफ्ट हँड साईडला ही रेझिस्टन्स पद्धत दाखवलेली आहे. राईट हँड साईडला टॅप फील्ड पद्धत दाखवलेली आहे. DC सिरीज मोटरच्या वेग नियंत्रणासाठी तसेच युनिव्हर्सल मोटरच्या वेग नियंत्रणासाठी सुद्धा ही पद्धत वापरलेली असते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फील्ड वाइंडिंगमधून टॅपिंग्स बाहेर काढलेले असतात. एल स्थितीला निर्माण होणारा फ्लक्स जास्त असतो, म्हणून मोटरच्या फिरण्याच्या स्थितीला निर्माण होणारा फ्लक्स जास्त असतात, म्हणून मोटरच्या फिरण्याचा वेग कमी असतो. इथे आर्मेचर रिॲक्शन हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मीडियम स्थितीला फ्लक्स काही प्रमाणात कमी झाल्यामुळे युनिव्हर्सल मोटरचा वेग थोड्या प्रमाणात वाढतो आणि एच स्थितीला असताना वेग खूपच वाढतो. ही पद्धती मिक्सरमध्ये वापरलेली असते. आता मोटरच्या फिरण्याची दिशा बदलविणे याबद्दलची माहिती पाहू.
AC मोटरच्या फिरण्याची दिशा बदलण्याच्या बऱ्याच पद्धती वापरल्या जातात. स्प्लिट फेज मोटर किंवा कॅपॅसिटर मोटरच्या स्टार्टिंग किंवा रनिंग वाइंडिंगमधून वाहणाऱ्या प्रवाहाची म्हणजेच त्याच्या फ्लक्सची दिशा बदलल्यानंतर मोटरच्या फिरण्याची दिशा बदलता येऊ शकते. आकृतीमध्ये याची नामनिर्देशित आकृती आपण पाहू शकतो. लेफ्ट हँड साईडला जे कनेक्शन दाखवलेलं आहे ते क्लॉकवाईज फिरण्याचं आहे. राईट हँड साईडला वाइंडिंगचे टोकं बदलविलेले आहेत, तर ती अँटी क्लॉकवाईज फिरताना दिसतात. वरची जी फिगर आहे, टॉप साईडची जी फिगर आहे, त्यामध्ये रनिंग वाइंडिंगचे कनेक्शन्स चेंज करून आपण हा फिरण्याच्या याच्यातला बदल दाखवलेला आहे. बॉटम साईडची जी फिगर आहे ते स्टार्टिंग वाइंडिंग्सचे कनेक्शन्स दाखविलेले आहेत, त्यानुसार याची फिरण्याची दिशा बदलते. जेव्हा स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग सारखी असते तेव्हा परमनंट कॅपॅसिटर मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी रिव्हर्स फॉरवर्ड स्विच वापरतात. आकृतीमध्ये रिव्हर्स फॉरवर्ड स्विच दाखविलेला आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा स्विच या स्थितीला जोडला जातो तेव्हा वाइंडिंग क्रमांक 2 या सिरीजमध्ये कॅपॅसिटरमध्ये येतो. म्हणून वाइंडिंग 2 ही स्टार्टिंग वाइंडिंग आणि वाइंडिंग 1 ही रनिंग वाइंडिंग होते. अशा वेळेस रोटर क्लॉकवाईज फिरतो आणि जेव्हा स्विच या स्थितीला जोडला जातो तेव्हा वाइंडिंग 1च्या सिरीजमध्ये कॅपॅसिटर येत असल्याने ती स्टार्टिंग वाइंडिंग होते, तर वाइंडिंग 2 ही रनिंग वाइंडिंग होते. त्यामुळे रोटरची फिरण्याची दिशासुद्धा उलट म्हणजे अँटी क्लॉकवाईज होते. युनिव्हर्सल मोटर फिरण्याची दिशा बदलण्यासाठी फील्ड वाइंडिंग किंवा आर्मेचर वाइंडिंग या दोहोंपैकी कोणत्याही एका वाइंडिंगच्या टोकाची अदलाबदल करतात. इथे आकृतीमध्ये स्पष्टपणे आपण पाहू शकतो. लेफ्ट हँड साईडच्या फिगरमध्ये मोटर ही क्लॉकवाईज फिरताना दिसते आहे, तर राईट हँड साईडच्या फिगरमध्ये आर्मेचरचे टोके बदलून मोटर ही अँटी क्लॉकवाईज फिरताना दिसते आहे. मोटर स्वयंचलित होण्यासाठी स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग ह्या 2 वाइंडिंग या मोटरमध्ये वापरलेल्या असतात. ह्या दोन्ही वाइंडिंग एकमेकीच्या 90 डिग्री इलेक्ट्रिकलमध्ये बसविलेल्या असतात. स्टार्टिंग वाइंडिंगचा विरोध जास्त आणि इंडक्टन्स कमी असतो, तर रनिंग वाइंडिंगचा विरोध कमी आणि इंडक्टन्स जास्त असतो. कॅपॅसिटर मोटरच्या वेगवेगळ्या चांगल्या वैशिष्ट्यामुळे तिचा बऱ्याच क्षेत्रामध्ये प्रभावीपणे वापर झालेला आढळतो. कमी आवाज, मध्यम स्टार्टिंग टॉर्क आणि चांगला पॉवर फॅक्टर ही परमनंट कॅपॅसिटर मोटरची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. या मोटरमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच नसतो. शेडेड पेल मोटर फिरण्याची दिशा बदलणे. या मोटरचा जर फिरण्याची दिशा बदलायची असेल तर तुम्हाला पोल शिफ्टिंग जे अनशेडेडकडून शेडेडकडे होते ते बदलावं लागते, तेव्हाच या मोटरचं फिरण्याची दिशा आपण बदलू शकतो. आता सिंगल फेज AC मोटरचं अपकीपिंग म्हणजे मेंटेनन्स फॅक्टर्स आपण पाहू. सिंगल फेज मोटरची कार्यक्षमता व जीवनमान वाढविण्यासाठी खालीलप्रमाणे त्याची सुव्यवस्था व देखभाल करावी लागते. मोटरच्या सुरुवातीचा विद्युत प्रवाह म्हणजे स्टार्टिंग करंट मोजावा. तो नेहमीपेक्षा जास्त दाखविल्यास मोटर जास्त गरम होईल, त्यामुळे यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करावे. नंबर 2, मोटरच्या नेमप्लेटवर त्याचा स्पीड, त्याचा स्टार्टिंग करंट, नॉर्मल रेटिंग करंट, त्याचं रेटेड व्होल्टेज, रेटेड लोड लिहिलेलं असते, तेच नेहमी आहे की नाही याची खात्री करावी. नंबर 3, मोटर ओव्हरलोड होत असेल तर लोड कमी करून रेटेड लोड त्याला कनेक्ट करावं. तसेच मोटर सुरू करण्यापूर्वी मोटर शाफ्ट फ्री आहे की नाही ते नेहमी चेक करावं. नंबर 4, मोटरची उभारणी पूर्णपणे
व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी करावी, तसेच तिथे धूळ कचरा येणार नाही याची सुद्धा खात्री करावी. नंबर 5, मोटरला बुशिंग जोडले असल्यास त्याची विद्युत व यांत्रिक तपासणी करावी. जर क्रॅक झालेले असेल तर नवीन बुश टाकावे. नंबर 6, मेगरच्या साहाय्याने वाइंडिंगचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजावा. जर तो मेगा ओहमपेक्षा कमी असेल तर त्याला वाढविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. वेगवेगळे इन्सुलेशन्स प्रोव्हाइड करावे, वाइंडिंग रिइन्सुलेट करावे व उच्च प्रतीचं इन्सुलेशन वापरावं. नंबर 7, मोटरची फिरण्याची गती नेमप्लेटवर दाखवल्याप्रमाणे कमी दाखवत असेल तर मोटरचं ओव्हरहॅलिंग करावं. नंबर 8, मोटरवरती ग्रीस कॅप असेल तर ती पूर्णपणे ग्रीसनी भरावी. तसेच मोटरचे जे फ्रिक्शनल पार्ट असतील तिथे वारंवार लुब्रिकेशन करावं. अर्थात लुब्रिकेशन केल्यानंतर ते ऑइल वाइंडिंगवरती किंवा इन्सुलेटिंग पार्टवरती जाणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून इन्सुलेशन खराब होईल. या पाठावरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण एक आढावा घेऊ. नंबर 1, ओपन सर्किट शॉर्ट सर्किट व कंटिन्युटी टेस्ट घेण्यासाठीचे सर्किट डायग्राम काढावे. सिरीज टेस्ट लॅब मल्टीमीटर याच्याद्वारे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मोटरचं घेऊन, वाइंडिंगचं घेऊन, कनेक्शन टर्मिनल्सचं घेऊन, बॉडीचं घेऊन आपण हा डायग्राम काढू शकतो. त्याची सर्वप्रथम थिअरी लिहावी. डायग्राम काढल्यानंतर त्या डायग्रामचा काय निष्कर्ष आहे तो लिहावा. या प्रश्नाचं उत्तर शॉर्टमध्ये लिहिता येते आणि या प्रश्न तुम्हाला खूप विस्तृत प्रमाणात सुद्धा लिहिता येतो. सेकंड, मोटर सुरू होत नाही, कारणे व दुरुस्ती सांगा. मोटर सुरू होत नाही याच्या कारणांची यादी करावी. त्या प्रत्येक कारणापुढे त्याचे संभाव्य दोष व ते दुरुस्ती करण्याकरता जी यादी होईल ती लिहावी व त्याचं विस्तृत विवेचन करावं. मोटर सुरू करताना फ्यूज उडतो, कारणे व दुरुस्ती सांगा. फ्यूज उडतो म्हणजे तो जास्त रिकमेंडेड कॅपॅसिटीपेक्षा जास्त करंट घेतो, ही गोष्ट व्यवस्थित लिहावी. तो जास्त करंट घेण्याचे कारणे लिहावे व त्यावरची उपाययोजना लिहावी. नंबर 4, मोटर कमी वेगाने फिरते, त्याचे कारणे व दुरुस्ती सांगा. मोटरचा रेकमेंडेड स्पीड कुठे आहे, कुठून आपल्याला तो वाचता येतो ते लिहावं, त्याची माहिती लिहावी व तो कमी आणि फिरतो आहे त्याचे कारणं लिहून ती कारणे कशी दूर करता येतील त्याचे विवेचन करावे. मोटर गरम होते, त्याची कारणे व दुरुस्ती सांगा. मोटर गरम होतेचं मुख्य कारण म्हणजे मोटर ओव्हरलोड होत असेल किंवा मोटरमध्ये फ्रिक्शनल लॉसेस असतील किंवा मोटरमध्ये मेकॅनिकल लॉसेस असतील. या तीनपैकी कोणता प्रकार आहे त्याची कारणे लिहावे व त्याच्याकरता काय दुरुस्ती लिहिता येईल ती लिहावी. नंबर 6, मोटर आवाज करतो, कारणे व दुरुस्ती सांगा. याचे व्हायब्रेशनल फॉल्ट आहे, फिटिंगचा फॉल्ट आहे की काही कनेक्शनचा फॉल्ट आहे हे लक्षात घेऊन त्याचे कारणे लिहावे व त्याची दुरुस्ती लिहावी. 7, सिंगल फेज मोटरच्या वेग नियंत्रण करण्याच्या पद्धतीचे नावे लिहा. वेगवेगळ्या मोटरचं कन्स्ट्रक्शनल फीचर्स लिहून त्याचा मोटर कोणकोणत्या पद्धतीने कंट्रोल करता येऊ शकतो हे सर्किट डायग्रामद्वारे विस्तृत पद्धतीने लिहावे. नंबर 8, सिंगल फेज AC मोटरचं सुव्यवस्थापन कसं ठेवतात ते सांगा. अपकीपिंग ऑफ द मोटर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्याची यादी करावी आणि प्रत्येक मुद्दा लिहिताना त्याचं कार्य कसं आवश्यक आहे याची माहिती लिहून या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करावं. आज आपण इव्हा एज्युकेशन अकॅडमीद्वारा आयोजित वेब लेक्चर सिरीजमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर टेस्टिंग, फॉल्ट फाइंडिंग अँड रिपेअरिंगबद्दल तांत्रिक बाबीचा अभ्यास केला. तुम्हाला ते नक्कीच आवडले असेल, तेव्हा आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा, लेक्चरला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.